देवीदा जो तुम्हाला माहिती आहे का हेल्याची खबर गावात? काय माहित असणार बा, आपण का कोणा घेण्यात येणार असतं बा. आपलं काम भलं ना आपण भलं. आपल्याला काहीच माहित नाही बाबा हेला काय म्हैस काय ना, आपल्याला काही घेणं देणं नाही कोणाचं. काय झालं काय हेल्याचं काय खबर आहे? तुम्हाला माहिती तशी तो हेला चोरीला गेलता बुड्याचा, तर त्या बुड्याने हेला आणतात गावात. तर ते बेपारी सापडले चोरीवाले, दाबून हाणणं चालू आहे ताळग्या दाणं पायाले. काय एवढा सारख्या समजतं का कोणाला मारणं झालं मी पाहायला जाईन म्हणून? एवढा रिकामा हो का? मलेच तर माझ्या कामातून फुरसत नाही, तू भरून राहिला त्याला पाहायला जाय. एवढा रिकामा समजता, रिकाम तोटाव का बे मी? बेजायले का बबने आले का? काही आहे गड्या तू? गाव द्यायला पाहायला झालं म्हणून म्हटलं मी तुम्हाला, तुम्ही जासान माहित नसेल तर सांगून राहिलो मी तुम्हाला. पण तुम्ही असं गरमच होता ना देवीदास भाऊ. काय बा एवढं गरम होल्यानं चालत नाही बापा. जसं गद्या बाबा गद्याचा दिमाग झाला तुमचा. करता नुसतं ते गद करते कसं करते सांग. मी कोणा घेण्यात येण्यात असतो काय? मी कुठे जात असतो काय? मी मा काम भलं मग मी भला. मग तू मला सांगून कसा राहिला? तुला असं वाटतं की देवीदास भाऊ बोटं घालत आहे, जिकडे जाईन तिकडे जाते. तर मी कोणा मागे जाणारा माणूस नाही बापा. मा कामाशी काम असते, मला काही घेणं देणं नाही. ह्याला जाव म्हैस जा की व्यापाऱ्याला मारावं की काही करू, आपल्याला काय करावं लागते? ऐकूनच घेत नाही ना. तुम्ही म्हणता बांधर म्हणते माहीत गाणला. असं नसते देवीदास भाऊ. कसं तुम्ही गेले तुम्ही हुशार आहे, 2 गोष्टी तुम्हाला माहीत आहे. तटी गेल्यावर समजेन तुम्हाला काय काय नाही तर कसं करावं लागते. पुढचं प्लॅनिंग आखसान नाही का? तो शिवल्या बोटं घालून राहिला, मोठं करून राहिला ना, तुम्हाला माहित नाही अजून. असं म्हणजे शिवल्या आहेस काय याच्यात? मला माहितच नव्हतं रे. तू नाहीस काय याच्यात? तू बी तर सोबती जा शिवल्याचा. पण झालं का बिबा घालणं, बिबा उभरणं लोकाईले. आता उतू आल्या ना साऱ्या, तरी सवय जात नाही तुमची लेको. हायच कुठे ना कुठे बोटं घालणं. फोपती काही नाही. आपलं नाव नका घेऊ. तुम्हाला कसं सांगून राहिलो मी. असं उडत माझ्या माणसात मा नाव घेताना बघता आणसान मा घरावर गोटे. त्याची बायको काय खरं नाही, कपडे फालते शिवल्याची बायको बेकार आहे ते म्हणते धरलंच. मग कसं मानाने यायला पाहिजे कुठे? काय घरावर कुठे करू राहिला? आणि एवढा शिवल्या बायको भेटा ते कपडे फाडते आपण फाळा. आपल्याला काय फाडता येत नाहीत का? तुला काय लय भेटले काय? तिला काय भ्या लागते बे? दोन हवाळ्या मारल्या मुस्काळीत की बरोबर लाईनवर येते. मस्त आहे. मी कपडे फाडतात मारतो मग चक्रा पोलीस स्टेशनले रिपोर्टात देते. ते काय खरी आहे काय? बलात्काराची केस टाकीन भाऊ मारते. काय खरी नाही बापा, ते बेकार आहे ते बाई. विनय भंगाचे टाकले तर काय करू? 3 महिने जमानत नाही होत त्याच्या. गाव लटर पुसा रे बाबा, तिच्या पुढे नांग्याच टाकते बाबा. ते अशी काय करते काय मग? माशी नळत नाही तर माशी नळली मग सांगतो मी. कोणी म्हणते बाबा ते बाई बेकार आहे, बाई बेकार आहे. अरे आपणही बेकार पाहिजे ना, कदलोक तिले दपता. शिवल्याचं काही बोटं घालणं गावात काही कमी होत नाही. दबा मला सांगायचं काम होतं, सांगितलं मी तुम्हाला. तुमचं तुम्ही बाबा काय आता हो आपल्याकडे डोक्याला ताप न घालून मा नाव काही कुठे येऊ नका. मी कसं तुम्हाला सांगितलं, खबर दिली. आता याच्या मागचं पुढचं मला काही माहित नाही. तुम्हाला काही करणं असेल तर करा, आपल्याला काही घेणं देणं नाही. जर सांगून राहिला काय नाही, याचाही मतलब आहे याचा गुल्ल्यासारख्या होईल नाही म्हणून हा सांगून राहिला. याचा काहीतरी प्लॅनिंग दिसते मला. हो ना गडा पण बरं सांगितलं ना. आता जातो मी थोडीसा वाढ घ्या. बरं जा मग देवीदास भाऊ, मी चाललो मग आता. आले जायला बसलो मी, काय एवढा रिकाम सोटाव का? त्याचं तो पाहिजे आपल्याला काय घेणे देणार. चाल बाप्पा गद्या घेऊन जातो, माती आण नाही मला. हो लाईक शेअर आणि कमेंट्स करा बरं. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जर सुटका करून घेणं असेल तर झटकनी पैसे हो म्हणा, नाहीतर मग काही तुमचं खरं नाही रे बा. हो मर्यादित लोक मार खा सांग तुम्ही. हे बुडे कसे 10 मारतात एकच मोजतात. मी न मार खायला यायच्या हातचा लहानपणापासून पाहून राहिलो. तुम्हाला कसं मी खरं सांगून राहिलो. 50,000 द्या पण तुमची सुटका करून घ्या. आमचा फाटक्यात पाय आहे हो. काय राजा 50,000 रुपये? रुपयाला जीव देतो आम्ही. हे कसं आम्हाला ढोरस असतात मस्त सापडले, आम्ही न घेतले राजा. तुम्ही असं ना करू ना. काही सेटलमेंट करा ना. 20,000 रुपये तू नको सांगू मला. तुझ्या फाटक्यात पायासुगी धड्यात असो मला काहीच घेणे देत नाही. आपला रेट ठरला 50,000 रुपये म्हणजे 50,000 रुपये. तुम्हाला जर सुटका पाहिजे असेल तर, नाही तर मग आता मी चाललो. मला काही खाजून घ्यायची सवय नाही. तुम्हाला सांगा काय तर झटकनी. काय को कंजल बना कर रहे, दे दो ना 50,000 का बिल्डिंग बनेगी अपनी. क्या यार मार रहे नहीं ये ढोरे जैसे. चलो ना छुटका कर लेंगे ना. रे भाई छोड़ दे हमें. 50,000 देता ना, काही टेन्शन नाही. आता सोडतो मी तुम्हाला. आपल्या का बाय हातचा काम आहे हे. विषयी सोय लावा लवकर आता. भाऊ तुम्ही होते म्हणून जमलं राजा, नाही आम्हाला सपाटेच खाणं होते हो बापा. तुमची उपकार आम्ही जिंदगीभर नाही भुलणार बापा. चाल पहिले लवकर भांज्या. हो काही करा नाही बरं आपल्याला. आता रुपया देणं नाही हटून सटक. आता काय को पैसे देने को बैठा गया इधर. ये रुपया नहीं फेंक के मारता, इसको टेंशन मत लो मामू. चलो भागो इधर से. उसको हो करो आणि इसको बत्ती दो अभी. हो भाऊ तुम्हाला पैसे पहिले देऊन टाकतो आम्ही. बस आता आटून गेलो की बस.
तुमची सोय लावतो आम्ही. शिवलाल काय करू राहिलं मा वाडग्यात आणि याला कोण सोडलं तू ना वर बांधलेलं होते ना हे रे उलटे मलाच माहीत पडलं गावात. अरे हा देवलाल भाऊ आहेत का अरे बापो अरे तसं नाही रे इकडा याले कसं 2 नंबरले जाणं होतं ना म्हणून सोडला मी आता बांधतो ना रे डबं. नको शिकवू ना मले तू सोडणार आहेस का बाबू तसा तुझा फायदा झाल्याशिवाय पण तू येच रगवत आहो ना मी मला सांगतो काय तू चिवत्या बनवून राहिला का मला तू मला समजत नाही वाटते. हा हा बाबा शिवलाल तुझ्या रगरग शेवा पिवाव मी सांग ना केवढ्या झाली तोडपाणी. चुपचाप राह आता बोलू नको तुला 2000 जिन टाकी चुपचाप राह तोंड नको वाचू आता. केवढ्या झाली तोडपाणी त्यानं कसं सोडलं तुम्हाला सांगा लवकर नाही तर मग अजून बोंबा बोंब करीन मी गावात. खीर काही मारली की बनती तरी पोहे येतात ते बुडे तुम्हाला माहिती कशा खतरनाक आहेत मा बुड्याचं बेकारच आहे मग अजून. त्या बॉले 50,000 देणार बा 50,000 रुपये झाली बा तोडपाणी आमची. अरे तू तर लयच हुशारात गड्या तू म्हणतो मी शायना 50,000 केलं तू म्हणते मला 2,000 रुपये घे मी एवढा हुल पडेल दिसलो काय अर्धे लागतील पैसे तर मी येईन हा नाही तर मग काही नाही किर काही ठोकतो नाही तर बोलत त्या बुडेली. अरे बा देवला थांबू तू जरासा आपण आपल्या घरचा आपण करू मग सेटलमेंट पहिले यायचं सारखं करून घेऊ दे. तू मानतातच बोलून राहायला घेणं ना देणं थांबणं काही नाही ते नको सांगू मला तू तू चॅप्टरपणा करतो बाबू मला काय माहित नाही का तू लहानपणापासून पाहून राहिलो मी तू कसा हिट गायला असतं 50 सारखं करते तो पण त्याचे अर्धे पैसे लागतील ना आपल्याला कबूल आहे का तुला सांग. बापा अर्धे घेजून त्याला देऊ तर दे पहिले ते घरी जातील ताज पैसे देतील की यासाठी थांबून ठेवलं तू ना बुडे आता काही खरं नाही तुमचं सुटत नाही तुम्ही आता मेले तुम्ही बरोबर आता माही विचार ते काही सांगू नको शिवल्या मला अर्धा हिस्सा लागेल 50,000 घेतले 25,000 टाका लागतील तर याला सोड तू नाही तर मग माजून करीन मी. मागं फायनो घ्यायचीच काय घेतं रे पुरे घेणं 50,000 लाख रुपये देऊ का तुले हेल्याची कमाई देतो तुले पुरी लेको हा 8 एकर जमीन आहे तुमच्या जवळ तरी तुम्हाला कमीच पडते रे अशी अवल्यात आहे का तू पाहिनं सेटलमेंट करून राहिले ते लाजा वाटतात. आपण हेला पाहिले किती फिरलोले का आपली नानी सपना झाली इकून तिकून चोर पकडले तर तुझे दोन्ही कारू पोरं सोडून देऊन राहिले त्याला पैसेसाठी फक्त एवढे लालची तू आहे अवल्यात तू आहे की कोणाची आहे तर बाबा माई लवल्यातच बिन लाचे तर मी काय करू त्याले मलेच तर सुद्धा पाहत नाही ते पैसे मागे पळणारी अवल्यात आहे माई पाहि ना 25-25ची दोघं पाहाल सेटलमेंट बाप मरेने इकडे कोळला येऊन राहिला टोले हिसके आणि हे करू राहिला अयश. बाबा हा विषय नव्हता काही तो विषय दुसरा होता आमचा ते आपण आता गहू पेरणं नाही का आपल्याला 2 एकर म्हटलं मग अर्धे जसं 25,000 रुपये घेऊ बा 50,000 पीक झालं तर असा विषय होता तो यायचा काही नाही गे हे तर आम्ही ना 2 नंबरला जायसाठी सोडवलं ते मला नको सांगून तू कोणता विषय होता मी एवढा काही शंभर नाही गे बाबू पांडे झाले ना माझ्या खालचे वरची याच्यातच जिंदगी गेली माही तू काल सांगून राहिला मला देवलाल हे तुम्हाला शोभलं नाही गड्या शिवल्या तर आहेच बरोबर असा पण लेका देवलाल तू लेका चांगला करता लेका तू भी पैसे मागे पोयणार असा लेका लाज वाटू दे जराशी. हाँ जी चल भाग इधर से अभी ये बातें कर रहे एकमेक की झमक गई इसकी अभी अपन इसका फायदा उठाएंगे चल जाएंगे भाग के हम भागने में भले ही चलो इनका भिड़ गया अभी अपन भागते. बाबा तसं काही नव्हतं काही बाबा करू नको बाबा मेला तू या बाबा करतं जागीच बोट घालतं बाबा करतं जागीच बोट घालतं नाही प्यारा तुम्हाला नुसतं पैसा प्यारा नोटा पाहिजे तुम्हाला छम 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 दुसरं काही नाही या नालायकाशी बोलून फायदा नाही. चल भाग भांजे शिवले रे तुम्ही हाती लागसानच ना किती पान तुम्ही गात आमची पुरी सेटिंग आहे तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले रे परे हे तोटी उभी आहेत रे आता कसं करतो रे शिवल्या काहीच नाही आता पकडला गेलो आपण आता मारच खाणं आपल्या काही खरं नाही आता हे यार या अरे एकूण 2 नाही लेका दोघे भाव निघले ना रे हे बापाला फसून राहिले लेका हे एवढी नाला गावल्यात तुमचं आमचं काही नाही आम्हाला सोडून द्या तुम्ही आमच्या नान नका लागू तुम्ही सांगून राहिलो आम्ही तुम्हाला तुम्ही म्हणून राहिल्याची चांगले करता तुम्ही व्हायले हो आम्हाला पकडायचं सांगून राहिलो तुम्हाला ठिकाणी उभी राहिले तुम्ही थोडा आम्हाला रस्ता द्या लवकर आम्हाला जाऊ द्या तुम्हाला आमच्या घरात काही घेऊन नाही बोलायचं काम नाही तुमचं झोळा यायले पकडा यायले पहिले दोघंही जण हा नाही मी सांगून राहील तुम्हाला काहीच ऍक्शन होणार नाही तुमच्या नुसतं झोळा यायले पैसा बाई नुसतं पैसा बेरा यायले
बापाचा धंदा उद्ध्वस्त झाला, हेला चोरी गेलता बापाचा, त्याचं नाही पडलं येईले. व्यापाऱ्याला म्हणतात 50,000 द्या, 50,000 तर तो सोडतो म्हणतात. गेले ते व्यापारी पोहून भाऊ. आता याच्याकडून वसूल करायला लागतील ना आपल्याला पैसे. असत ना माया पोरं. येईल का सोडता का? झोळा येईल झोळा. ते नाहीच ना हे दुसऱ्याच्या यातल्या का. तुझ्या स्वभाव कसा, न्यायचा स्वभाव कसा, नुसतं पैसाच काय करतात इथं. पैशातल्या का कोंबडी नाही खात. हे तू एवल्या जाय कोणाची यायले का. कुठे नको येत जोगड्या माई आहे कोणाची आहे तर मला माहित नाही आता. ते का सांगू नसते का कुठे. तू आता चुप बस. असं बोलायचं नाही. आता सांगून देऊ मला राग येते. मग जोडा रे येईल. देवल्या नव्हता ना रे बापा असा. देवले झाला बा तसा. अरे हो देवल्या, तू कधीपासून पैसे मागे पोहून राहिला रे बा. आम्हाला माहित होतं तू बेवडा आहेस, पण एवढा हे तुटेलाच पैशासाठी आम्हाला माहित नव्हतं का. पैसा आहे ना भाऊ, शांताराम पैसा आहे. तो नजर फाकते ना कोणाची बी. पैसा म्हटलं की याची फाकली नजर. यानं कधी पाहिली नाही. घेतले का पैसे त्याच्याकडून. आम्ही फक्त बोलाच केली ना. आम्हाला काहीच माहित नव्हतं. तुम्ही आमचं डोकं खाऊ नका. आम्हाला सोडून द्या तुम्ही. आमच्या अकाउंट नाही लागलो दोघं भावाच्या. पुऱ्या मेहनतवर 2 दिवसाच्या पाणी फिरवलं ना तुम्ही ना. पैसे घेतले का म्हणता. अरे पैसे घेतले असते तर पुरले असते. पण तुम्ही सोडून नव्हतं द्यायला पाहिजे त्याहिले. सोडून गेले ते पोहून गेले. आता आम्ही काय करा. आमचा मेहनतचा बदला तर तुमच्याकडून घ्यायला लागेल. या दोघाईले आता उलट टांग्या जर भाऊ आपल्याला. तर लोक ते चोर सापडत नाहीत तोपर्यंत हे उलटे. यायले पाणी नाही, चाय नाही, जेवणही नाही सायले. बा माया काहीच नाही ना. हा शिवल्या भावना आहे. हा तुम्हाला माहिती आहे कसा भावना आहे तर. माया काही घेणं देणं नव्हतं बा. यानंच मला बैकुलं. हा लय चिवत्याच काढते बरं. हा म्हणजे तुम्हाला माहित नाही कसं आहे तर. तास मौनी फिरवते माणसा. अरे तुम्ही दोघं एकाच माळेचे मनी गडे हो. माई जाऊल्या जाईन तुम्ही तर पैशासाठी बापाली इकून खासान. तुमचा काही भरोसाच नाही. तुम्ही काय करसान तर. जाऊल्या तू काही शापागी हाणूच नको. तू बोलूच नको. तू काय माहित आहे ना आम्हाला काय आहे तुझं चीज. कळव काळान पिशार काळा यायचा दोघांचा बी. टांगाने यायला उलटा आता. बस झालं यायचा लाळ आता. हे कसं माहित आहे का. अशी जर मोकाट सोडली की नाही हे असेच बोकतीन मग. आता घेणा देण्याला का बिवा भरून घेतला. फालतू लेखा मी आज सोडलं लेखा. मा भोवती आलं हे आता. मस्त 30-40 पहिले भेटले होते. म्हटलं लालच बुरी बोला. घेणा देणं ही मामाग लागला आता. तुल्या लेखा तुझ्यासाठी लेखा मी अटकलो लेखा. फालतू लेखाच्या लालच करायला पुरलं नाही रे बा मले. काय म्हटलं का तुले. तूच चालता तरी वय करत असं करीन तसं करीन. मला 25,000 पाहिजे. तुला तरी म्हणू चुप मी मोडलं असतं तरी जा. पण तुझे तोड आहे भाद्र भाऊ. पुढेच पळते. सोडून द्या आम्हाला मारायला येऊ दाखवून मी लढीन मग. अरे पाय काय ऍक्टिंग करते. ओव्हर ऍक्टिंग वाला. याला तर मी म्हणतो एखाद्या पिक्चर मध्ये काम द्यायला पाहिजे. किती ऍक्टिंग करते ढोरासारखी. साहेब थोडा यायला चांगला मजबूत. पण तुम्ही नाही सुधरत गड. सारा गाव सुधरीन पण तुम्ही दोघे भाऊ नाही सुधरत रे गड्या. तुमचं काही ना काही असतेच गडे हो गावात. लेको हो काय अन्न खाता की काय शेण खाता रे तुम्ही. ह्या आडे हातात झोळावर येईल. मजबूत झोळा येईल. करता बुडे बा घडी मारून सुधरत नाहीत की हे. यायले ते चोर पकडून आणायला पहिले. हे चोर तर पकडायला लागतील यायले. आमच्या का लहान थंडी झाली का ते चोर पकडू. आणि हराम खोरेन 5 मिनिटात सोडून दिले ते. एवढा पैसा नितात होता यायले. तर लिंदरवाना येईल. या वयात आम्ही धंदे करून राहिलो. आम्ही कोणा पुढे हात नाही पसरले अजून. कारबा 10 रुपये दे म्हणून. ह्याला घेतला काम नाही होत तरी बी. बसल्या काम होईल. आणि त्याच्यातही पिना मारणं चालू आहे. अरे एवढे सुद्धा दिसत नाही बापाचं. अरे अलग तर आहे तोच 5 सुपारी दिले. हेच नाही आहे तुमचा दबेलच नाही कानकोंडा. आणि बाप काम करून राहिला तर त्याच्यातही बोटं घालणं. ती सुद्धा नाही दिसून राहिलं तुम्हाला. हे अवल्या जागी काय आहे सैताना सायाजी. बाप्पा आमचं चुकलं ना. आम्हाला सोडून द्या बा तुम्ही. हो बाबा चुकलं राजा. आम्ही लागलं चोरायला पकडून आणतो बा. चोर पकडायचं तुम्ही टेन्शन ना घेऊ. पकडले ते चोर असं समजून चाला. देवी असले मा पहिलेच फोन लावता. तो रस्त्यावर हजर होता. ते पकडले गेले. तुम्ही नका टेन्शन घेऊ ना रे. त्याशी बोलून फायदाच नाही. हे तर बात खबाले लोकात. झोळा दोघैली झोळा तुम्ही मजबूत. मग पाहू पुढचं काय आता. इकडे पाय काय काही नाही रे. ते मुका घ्यायला आलो ना. सोडलं म्या काय केली आपल्या मुलकावून मारणार. असा सोडणार आहे का बाबू. 25,000 पाहिजेत ना तुला. हिसा पाहिजे ना हिसा. तुमचं माय काय घेणं देणं. तुम्ही कोण मारून राहिले बा. जटी राजा मारता तुम्ही मला. नाही देणं नाही. त्या म्हाताऱ्या माणसाला तर राजी राहिला का रे. बाप आहे ना तू या बापाले असं. शिष्यवल्यात तर नाही दिलीच पुरलेले का. इकून तिकून लेका त्या बुड्यानं चोर आणले पकडून. हेला आणला घरी आणि तुला ते चोरायला दिला सोडून. किती मेहनत घेतली त्या बुड्यानं. मेहनत नाही दिसत तुले.